11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू होता बघा, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये स्टडी केलं होतं रिप्रेझेंटेशन ऑफ 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन. मॉलिक्यूल कसं रिप्रेझेंट करायचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये. मग त्याच्यामध्ये 4 टाईप्स बघितले होते. एक वेज फॉर्म्युला, त्याच्यामध्ये मग 3 टाईपच्या लाईन असतात. एक सॉलिड वेज लाईन, त्यानंतर डॉटेड लाईन आणि नॉर्मल लाईन. डॉटेड किंवा त्याला डॅश लाईन म्हणतात. मग ते काय इंडिकेट करतं ते बघितलं होतं आपण वेज फॉर्म्युलामध्ये. त्यानंतरचा कोणता फॉर्म्युला होता तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स दाखवत होतो, त्याच्या इंटरसेक्शनला कार्बन असतो. ते नॉर्मली कार्बोहायड्रेट केमिस्ट्रीमध्ये दाखवतात. फिशर फॉर्म्युला. देन न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये जो पॉईंट आहे तो फ्रंट कार्बन असतो, रेअर कार्बन त्याच्या भोवती आपण सर्कल काढतो आणि व्हीलचे जे स्पोक्स असतात तसं ते व्हीलसारखं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. ते आपण एकमेकांच्या जवळ पण काढू शकतो आणि एकमेकांपासून इक्वी डिस्टन्सवर काढता येतं. म्हणजे स्टॅगर्ड आणि इक्लिप्स्ड या 2 कन्फर्मेशनमध्ये ते येतं काढता आपल्याला न्यूमन प्रोजेक्शन. आणि लास्ट होतं सॉ हॉर्स मॉडेल. सॉ हॉर्समध्ये पण तसं होतं, एक स्लॅन्ट काढत होतो आपण, एक लाईन काढत होतो आणि इलॉंगलेटेड लाईन किंवा स्लॅन्ट त्याच्यामध्ये जो लोअर लिमिटचा जो कार्बन असेल तो फ्रंट कार्बन आणि अप्परचा जो असेल तो रेअर कार्बन, आणि त्याच्या परत आपण कार्बन जे हायड्रोजन्स वगैरे असतील बॉन्ड ते दाखवत होतो. ते रिप्रेझेंटेशन समजलं असेल तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. Classification of organic compound. With so many different molecules to study, it is important to find ways of relating different structures of molecules to their chemical properties. These provide basis for classification of organic compounds. आता क्लासिफिकेशन है ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. एखाद्या कोणत्या तर कंपाऊंड्स तुम्हाला स्टडी वगैरे करायचं असेल, त्याच्या रिलेटिव्ह प्रॉपर्टीज किंवा मॉलिक्युलचं केमिकल प्रॉपर्टी किंवा स्ट्रक्चर वगैरे, त्यासाठी त्याचं क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट असतं. आता या ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कसे क्लासिफाय केले जातात तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 2 वेज ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन अँड फंक्शनल ग्रुप. 2 वेने हे क्लासिफाय केलं जातं, एक कार्बन स्केलेटन आणि फंक्शनल ग्रुप. फर्स्ट कार्बन स्केलेटन म्हणजे कार्बनचं स्केलेटन कसं आहे, त्याच्यामध्ये कार्बन कसे अरेंज केले आहेत ह्याच्यावर असतं. आणि फंक्शनल ग्रुप, आता वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आहेत ते पण आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. हा इम्पॉर्टंट एकदम पार्ट आहे. आता इथून पुढचा जे कार्बन स्केलेटन असेल किंवा फंक्शनल ग्रुप, एकदम बेसिक केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं जे बेस म्हणतो आपण कार्बन, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण पुढे जेव्हा तुम्ही रिॲक्शन लिहिता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या मोठ्या मोठ्या, तेव्हा हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन. आता फर्स्ट टाईप बघूया आपण, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन. काय काय क्लासिफिकेशन आहे, त्याचे टाईप कोणते कोणते आहेत. द कार्बन atom bonded to each other lie in the core of organic molecule and are described as the carbon skeleton of the molecule. आता जे कार्बन ॲटम एकमेकांना कशा अटॅच होतात किंवा एखाद्या याच्यामध्ये कशा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल अरेंज होतात ते डिस्क्राईब कसं केलं जातं, त्याला म्हणतात कार्बन स्केलेटन ऑफ द मॉलिक्यूल. इट इज द कार्बन स्केलेटन ऑफ अ मॉलिक्यूल दॅट डिसाइड इट शेप अँड साईज. आता कार्बन स्केलेटन काय डिसाइड करतं तर मॉलिक्यूलचा शेप अँड साईज. अ व्हरायटी ऑफ कार्बन स्केलेटर आर फाउंड इन द डिफरंट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड अकॉर्डिंगली they are classified into various types as shown in figure. आता हे जे ग्रुप आहेत म्हणजे अकॉर्डिंग टू कार्बन स्केलेटन, हे व्हेरियस टाईपनं काय केलं जातं तर क्लासिफाय केले जातात आणि डिफरंट केलं जातं कार्बन स्केलेटनवर. मग आता त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बघा, ती फिगर आपण नंतर बघूया. म्हणजे टी डायग्राम आहे, टी डायग्राम आपण नंतर ती स्टडी करू. पहिल्यांदा आपण सगळे टाईप बघूया. मग पहिल्यांदा काय, असायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड. आता ओपन चेनमध्ये अलिफॅटिक कंपाऊंड्स येतात, म्हणजे लॉंग चेन. तुम्ही अल्केन्स बघितले असतील, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन वगैरे जे असतील लॉंग चेन अलिफॅटिक कंपाऊंड्स, तसे सगळे काय येतात अलिसायक्लिक अँड ओपन चेन कंपाऊंड. हा फर्स्ट टाईप. याच्यामध्ये अलिसायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड्स. दीज आर ऑल्सो नोन ॲज अ ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. त्यालाच काय म्हणतात ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. म्हणजे लॉंग चेन दिसतं तुम्हाला, रिंग सारखं वगैरे याच्यामध्ये स्ट्रक्चर दिसत नाही, फक्त तुम्हाला चेन दिसते. लॉंग चेन, ओपन चेन किंवा अलिसायक्लिक कंपाऊंड्स म्हणतात त्यांना aliphatic compounds. These are also known as aliphatic compounds. Molecules of these compounds have chains of carbon atom. त्याच्यामध्ये लॉंग चेन कशी असते, कार्बन ॲटमची लॉंग चेन असते. These may be straight chain formed by carbon atoms bonded to one or two other carbon or branched chains having at least one carbon bonded to 3 or 4 other carbons. मग ह्याच्यामध्ये काय असतं तर एक तुमची लॉंग चेन असू शकते किंवा त्याला ब्रांचिंग पण असू शकतं 2 or 3 कार्बन. मग ते एक तर 2 कार्बनची चेन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन, कितीही कार्बनची मोठी चेन असू शकते किंवा ते ब्रांचिंग असू शकतं. त्याला ब्रांचिंग पण हे असं याच्यामध्ये ॲलिफॅटिक कंपाऊंड्समध्ये येतात. 3 or 4 अदर कार्बन्स. दिस शोज द टाइप्स ऑफ द अलिसायक्लिक कंपाऊंड्स. बघा आता इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेत अलिसायक्लिक कंपाऊंडची.
हे जे एक्झाम्पल्स आहेत ते काय आहेत, अलिसायक्लिक कंपाऊंड किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. असायक्लिक काय म्हणायचं तर असायक्लिक ऑर ॲलिफॅटिक म्हणजे असायक्लिक, सायकलसारखं तुम्हाला काय दिसत नाही, लॉंग चेन दिसते बघा, दिसत आहेत का हे कंपाऊंड्स. पहिला काय प्रोपेन आहे, CH3 जे अल्केन्स असतील ते येतात तिथं, CH3 CH2 CH3 प्रोपेन, CH3 CH2 CH2 OH आणि प्रोपाइल अल्कोहोल आहे, OH ग्रुप आहे, अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे म्हणून त्याला अल्कोहोल म्हणतात आणि 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपाइल असे नाव येतं त्याचं. त्यानंतर CH3C CH3C ब्रांचिंग पण इथं असू शकतं, ब्रांचड चेन असते किंवा नॉर्मल तुमची स्ट्रेट चेन असेल, ब्रांचड चेन असेल, त्याला म्हणतात असायक्लिक ऑर ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. टाईप बघितला आपण क्लासिफिकेशनचा, असायक्लिक ऑर ॲलिफॅटिक कंपाऊंड्स, त्याच्यामध्ये स्ट्रेट चेन किंवा तुमचे ब्रांचड चेन वगैरे असू शकतात. मग नेक्स्ट टाईप आहे सायक्लिक कंपाऊंड्स. आता सायक्लिक कंपाऊंडमध्ये काय असतं, तुम्हाला सायकल सारखं रिंग सारखं स्ट्रक्चर दिसतं याच्यामध्ये. दीज आर कंपाऊंड्स विच मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड बाय जॉईनिंग ॲटम्स टू फॉर्म रिंग लाईक स्ट्रक्चर. याच्यामध्ये काय दिसतं, एखादं रिंग लाईक स्ट्रक्चर दिसतं, बेन्झीन, सायक्लोहेक्झिन वगैरे तुम्ही स्ट्रक्चर बघितलं असेल, 6 मेंबर्ड रिंग असते त्याच्यामध्ये बघा, रिंग लाईक स्ट्रक्चर दिसतं, त्याला काय म्हणतात सायक्लिक कंपाऊंड्स. These compounds in which the rings are made of only carbon atoms are known as homocyclic or carbocyclic compounds. जर ती रिंग फक्त कार्बन न बनलेली असेल, the compounds in which the ring is made up of only carbon atoms, this ring is called as a homocyclic or carbocyclic. जर त्याच्या फक्त कार्बन असेल आणि हायड्रोजन तर असतात, कार्बन आणि हायड्रोजन असतील तर त्या रिंगला काय म्हणतात तर होमोसायक्लिक और कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स. म्हणजे रिंगमध्ये तुमचे कार्बन्स इन्व्हॉल्व असतात, परत ते जे हायड्रोजनची व्हॅलेन्स कार्बनची व्हॅलेन्स सॅटिस्फाय करण्यासाठी हायड्रोजन येतात. जर कार्बन तयार झाले असेल तर त्याला काय म्हणायचं होमोसायक्लिक और कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स. कार्बन इज अन इसेन्शियल ॲटम इन एनी ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. प्रत्येक ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये कार्बन हा इसेन्शियल इलेमेंट असतो. 1 or more हायड्रोजन ॲटम्स आर प्रेझेंट इन द मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. 1 or more हायड्रोजन ॲटम त्या मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असतात म्हणून त्याला हायड्रोकार्बन केमिस्ट्री पण म्हणतात किंवा हायड्रोकार्बन्स पण म्हटलं जातं. ऑल द अदर ॲटम्स दॅट आर फाउंड इन ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आर कॉल्ड हेट्रो ॲटम्स. जर कार्बन आणि हायड्रोजन सोडून दुसरे ॲटम्स आले मॉलिक्यूलमध्ये तर त्यांना काय म्हणतात हेट्रो ॲटम्स. मग दुसरे कोणते कोणते येतात तर सल्फर, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस हे जर ॲटम आले तुमच्या स्ट्रक्चरमध्ये तर त्याला काय म्हणतात हेट्रो ॲटम. अदर दॅन कार्बन अँड हायड्रोजन जर ॲटम प्रेझेंट असेल, इफ अदर दॅन हायड्रोजन अँड कार्बन atoms or elements are present in structure, these structures are called किंवा त्या atoms ना काय म्हणतात तर these atoms are called hetero atoms. The cyclic compounds in which the ring include 1 or more heteroatom. त्या सायक्लिक कंपाऊंड मध्ये रिंग काय इन्क्लूड करतं 1 or more heteroatom असू शकतात म्हणजे ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस वगैरे हे जे दुसरे इलेमेंट्स आहेत अदर दॅन कार्बन आणि हायड्रोजन ते इलेमेंट पण त्याच्यामध्ये काय असू शकतात. त्या कंपाऊंडना काय म्हणायचं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. डिफरन्स समजला का बघा, हेट्रोसायक्लिक आणि कार्बोसायक्लिक किंवा होमोसायक्लिक. कार्बोसायक्लिक आणि होमोसायक्लिकमध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन्स असतील किंवा कार्बन असतील आणि होमोसायक्लिकमध्ये कार्बन्स असतील आणि हेट्रोसायक्लिकमध्ये अदर दॅन कार्बन आणि हायड्रोजन म्हणजे ऑक्सिजन आणि नायट्रोजन, सल्फर वगैरे हे एक्स्ट्रा इलेमेंट असतात त्यांना म्हणतात हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. आता ही तुम्हाला जी स्ट्रक्चर दिसत आहेत बघा, आता या स्ट्रक्चरमध्ये फर्स्ट स्ट्रक्चर आहे सायक्लोहेक्झिन. आता एकच डबल बॉन्ड आहे म्हणून ई आणि सफिक्स लावलाय, त्याला तुम्हाला माहिती आहे अल्किनला ई आणि लावतात, अल्केन्सला ए आणि असतो आणि अल्काइन्सना वाय आणि असतो. मग अल्किन, सायक्लोहेक्झिन, सायक्लिक हे सगळे असे रिंग लाईक स्ट्रक्चर दिसतात त्याला म्हणतात ॲरोमॅटिक कंपाऊंड्स किंवा सायक्लिक कंपाऊंड्स. हा ॲरोमॅटिक नंतर आहे टाईप त्याच्यामध्ये ते आहे रूल ते आपण बघूया. पण सायक्लिक पहिला काय बघितलं आपण असायक्लिक किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड्स जे तुम्हाला लॉंग चेन स्ट्रेट चेन कंपाऊंड होते. आता इथं काय दिसतं तुम्हाला सायकल सारखं स्ट्रक्चर दिसतं बघा, रिंग सारखं स्ट्रक्चर दिसते काय रिंग लाईक स्ट्रक्चर दिसतं त्याला म्हणतात सायक्लिक कंपाऊंड्स. आता तुम्ही हे स्ट्रक्चर बघा, आता ह्या स्ट्रक्चरमध्ये फक्त काय इथं जे तुम्हाला जॉईनिंग दिसते हे जे जॉईन असतात तिथं काय असतात तर कार्बन असतात. ते जे जॉईनिंग आहे तिथं काय कार्बन आहेत, इथं पण हे जे जॉईनिंग आहे तिथं कार्बन आहे. आता हे सगळ्या स्ट्रक्चरमध्ये सगळी स्ट्रक्चर तुम्ही ऑब्झर्व करा ए बी सी डी आणि ई. त्याच्यामध्ये जो बी आणि ई आहे बघा त्याच्यामध्ये काय तुम्हाला वेगळे ॲटम दिसत आहेत. जे बाकीचे जे ॲटम्स आहेत त्याच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन्स आहेत. हायड्रोजनची संख्या काय व्हॅरी आहे सोडा. कसं होतं एकामध्ये 1 or more असतात, 1 किंवा 2 हायड्रोजन वगैरे असं असतं. हायड्रोजनच्या व्हॅलन्सीवर ते डिपेंड असतं किती कार्बनच्या व्हॅलन्सीवर डिपेंड असतं किती हायड्रोजन हवे आहेत ते. मग प्रत्येकाकडे कार्बन आणि हायड्रोजन्स आहेत. पण हे जे दोन तुम्हाला स्ट्रक्चर दिसत आहेत बी आणि ई त्याच्यामध्ये बघा काय तर इथं एन एक अदर इलेमेंट आहे कार्बन आणि हायड्रोजन सोडून आणि याच्यामध्ये पण एन आहे म्हणजे दुसरे
नायट्रोजन, फॉस्फरस किंवा ऑक्सिजन हे दुसरा इलेमेंट आहे कार्बन आणि हायड्रोजन सोडून, त्यामुळे त्यांना काय म्हणतात तर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. त्याच्या सायकलमध्ये दुसरा ॲटम येतो, हेट्रो ॲटम येतो, म्हणून त्यांना म्हणतात हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. आणि जे राहिलेले आहेत ए, सी आणि डी हे जे कंपाऊंड्स आहेत त्यांना काय म्हणतात तर होमोसायक्लिक किंवा कार्बोसायक्लिक कंपाऊंड. समजला आता डिफरन्स? मला वाटते समजला असेल होमोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक मधला. आता हे रिंग वगैरे त्याची नावं लक्षात ठेवा, पुढे पुढे तुम्हाला सुद्धा नॉमेनक्लेचर त्याचं करता येतं. फक्त आता स्ट्रक्चर फक्त सायक्लिक आपल्याला इथं क्लासिफिकेशन समजून घ्यायचं आहे, सायक्लिक आणि असायक्लिक मधला डिफरन्स. सायक्लिकमध्ये तुम्हाला रिंगला एक स्ट्रक्चर दिसतं, रिंग तयार होते. असायक्लिकमध्ये काय होतं तर फक्त स्ट्रेट चेन असते, जसं आपण मॉलिक्युल्स बघितले CH3 CH3 वगैरेचे मॉलिक्युल होते ते स्ट्रेट चेन. आणि सायक्लिकमध्ये पण परत होमोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक. मग होमोसायक्लिकमध्ये काय असतं तर फक्त कार्बन आणि हायड्रोजन असतात. हेट्रोसायक्लिकमध्ये अदर दॅन कार्बन आणि हायड्रोजन इलेमेंट दिसतो आपल्याला, त्याला म्हणायचं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे बघा अलिसायक्लिक कंपाऊंड. नेक्स्ट कोणता टाईप आहे अलिसायक्लिक कंपाऊंड्स. दीज आर सायक्लिक कंपाऊंड्स. कोणते कंपाऊंड्स आहेत ते? दीज आर सायक्लिक कंपाऊंड्स एक्झिबिटिंग प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. ह्याच्या ज्या प्रॉपर्टी असतात त्या ॲलिफॅटिक कंपाऊंड सारख्याच असतात अलिसायक्लिक कंपाऊंडच्या. फॉर एक्झाम्पल सायक्लोब्युटेन, सायक्लोहेक्झेन. म्हणजे जे सायकल सारखं स्ट्रक्चर दिसतं, सायक्लिक स्ट्रक्चर असतं याच्यामध्ये, म्हणजे रिंग लाईक स्ट्रक्चर असतं आणि याच्या प्रॉपर्टी काय असतात पण ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे असतात, म्हणून याला म्हणतात अलिसायक्लिक कंपाऊंड्स. आता हे जे दोन तुम्हाला कंपाऊंड दिसत आहेत अलिसायक्लिक कंपाऊंड, सायक्लोब्युटेन आणि सायक्लोहेक्झेन, हे काय आहेत अलिसायक्लिक कंपाऊंड्स आहेत. म्हणजे त्याच्यामधल्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्या त्या सिमिलर कशाला असतात तर ॲलिफॅटिक कंपाऊंड्स नाही, ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या ॲलिफॅटिक कंपाऊंड्सना असतात सिमिलर, पण हे दिसताना कसं दिसतं सायक्लिक स्ट्रक्चर, म्हणून त्यांना म्हणतात अलिसायक्लिक कंपाऊंड्स. फक्त कार्बन स्केलेटनमध्ये चेंज आहे, याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशनच बघतोय डिपेंडिंग अपॉन द कार्बन स्केलेटन. समजले का? बघा हे स्ट्रक्चर त्याचे अलिसायक्लिक कंपाऊंडचे सायक्लोब्युटेन आणि सायक्लोहेक्झिन, याच्या प्रॉपर्टी काय असतात सिमिलर, ॲलिफॅटिक कंपाऊंड सारख्या सिमिलर असतात, त्यामुळे त्याचा क्लास वेगळा केला आहे अलिसायक्लिक कंपाऊंड्स. त्याच्यानंतरचा नेक्स्ट टाईप आहे अलिसायक्लिक कंपाऊंड नंतरचा बघा ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. कोणता टाईप आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स डिपेंडिंग अपॉन कार्बन स्केलेटन्स. पहिला आपण बघितला असायक्लिक किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड्स, त्यालाच आपण असायक्लिक, स्ट्रेट चेन किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड्स म्हणतो. नंतरचे बघितले आपण सायक्लिकमध्ये पण होमोसायक्लिक, हेट्रोसायक्लिक म्हणजे वेगळा आयटम असेल तर. त्याच्यानंतर अलिसायक्लिक बघितले, अलिसायक्लिक सायकल सारखं दिसतं पण त्याच्या प्रॉपर्टी कशासारख्या असतात ॲलिफॅटिक सारख्या असतात, म्हणून त्याला असायक्लिकमध्ये क्लास केला. आणि लास्ट टाईप म्हणजे याच्या डिपेंडिंग अपॉन कार्बन स्केलेटनमध्ये कोणता आहे तर लास्ट ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. कोणते आहेत त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. मग बघा आता ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हॅव स्पेशल स्टॅबिलिटी. ॲरोमॅटिक कंपाऊंड्सना काय असते स्पेशल स्टॅबिलिटी असते. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कंटेनिंग बेन्झीन रिंग are known as benzonide aromatics while those not containing benzene ring are called non-benzonide aromatics. तर aromatic compounds एकदम स्टॅबिलिटी त्याची जास्त असते कारण रिंग लाईक स्ट्रक्चर असतं, एकदम हायली स्टेबल असतं. मध्ये स्पेशल स्टॅबिलिटी ॲरोमॅटिक कंपाऊंड्स जर ते बेन्झिन रिंग सारखं स्ट्रक्चर असेल म्हणजे 6 मेंबर्ड रिंग आपली आणि त्याच्यामध्ये 3 अल्टरनेट डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड असं जर स्ट्रक्चर असेल बेन्झिन रिंग सारखं स्ट्रक्चर तर त्याला म्हणतात बेन्झॅनॉइड ॲरोमॅटिक्स किंवा बेन्झोनाइड अरोमॅटिक स्ट्रक्चर. बेन्झोनाइड अरोमॅटिक्स वाईल दोज नॉट कंटेन, त्याच्यामध्ये जर बेन्झिन लाईक स्ट्रक्चर नसेल पण ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, बेन्झिन लाईक स्ट्रक्चर नसेल पण ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे तर त्याला काय म्हणायचं नॉन बेन्झोनाइड अरोमॅटिक कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल बेन्झिन, ट्रोपोन वगैरे दिले आता खाली आहेत बघा एक्झाम्पल हे जे दिसत आहेत तुम्हाला. बेन्झोनाइड अरोमॅटिक कंपाऊंड बेन्झिन, नॅफ्थेलिन, हे बघा याच्यामध्ये हे बेन्झिनचं स्ट्रक्चर तर दिसते तुम्हाला 6 मेंबर्ड रिंग आहे म्हणजे 6 जे आपलं षटकोन काढतो आपण त्याला म्हणतो हेक्झागोन जो आपण रेग्युलर हेक्झागोनल सारखं स्ट्रक्चर दिसत असतं ते बेन्झिन लाईक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये अल्टरनेट काय काढायचे सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड. हे स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करा कारण हे व्यवस्थित असं तुम्हाला सिमेट्रिक स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे कारण सगळे बॉन्ड काय असतात इक्विव्हॅलंट असतात, सगळे सिमिलर आले पाहिजेत. जसं तुम्ही असं हे व्यवस्थित असे हे बॉन्ड सगळे काय आले पाहिजेत सिमिलर बॉन्ड आले पाहिजेत आणि तुम्हाला ते काढता आलं पाहिजे स्ट्रक्चर. बेन्झिन, नॅफ्थेलिनमध्ये 2 बेन्झिन रिंग काय असतात एकमेकांना फ्यूज असतात. फिनॉलमध्ये काय होतं बेन्झिन रिंगला डायरेक्टली OH अटॅच असतो आणि ट्रोपोन याला असलं तुम्हाला ट्रोपोनचं स्ट्रक्चर दिलं बघा नॉन बेन्झोनाइड अरोमॅटिक्स. आता ह्याला नॉन बेन्झोनाइड काय म्हणतात ह्याच्यामध्ये बेन्झिन लाईक स्ट्रक्चर नसतं म्हणून नॉन बेन्झोनाइड अरोमॅटिक्स. आणि बेन्झिन लाईक स्ट्रक्चर असेल तर बेन्झोनाइड अरोमॅटिक कंपाऊंड्स किंवा बेन्झोनाइड अरोमॅटिक्स.
मग ह्याच्यामध्ये जर ॲरोमॅटिक कंपाऊंड ओळखायचं कसं बघा, तर ॲरोमॅटिक जर कंपाऊंड ओळखायचे असले तर ह्याच्यामध्ये हुकेल रूल अप्लाय करायचा. कोणता रूल? हुकेल रूल. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स. कसं ओळखायचं तर 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जर ह्याच्यातले पाय इलेक्ट्रॉन्स, तर तुम्हाला माहिती आहे 2 टाईपचे बॉन्ड असतात, एक पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड. जर डबल बॉन्ड असेल तर त्याच्यामध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो आणि दुसरा पाय बॉन्ड असतो. मग त्यातला जो पाय बॉन्ड आहे ते पाय बॉन्ड तुमचे काय पाहिजेत? 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स. आता जर तुम्हाला हे स्ट्रक्चर सांगते मी, या स्ट्रक्चरमध्ये किती बॉन्ड आहेत बघा. हा डबल बॉन्ड मोजायचे, 1, हा 2, इथं 3, 4 आणि 5 डबल बॉन्ड्स आहेत. मग एक बॉन्ड म्हणजे किती? 2 इलेक्ट्रॉन असतात. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. मग 5 बॉन्ड झाल्यामुळे किती इलेक्ट्रॉन होणार तुमचे टोटल? तर 10 इलेक्ट्रॉन होतात. मग हे किती पाहिजेत? तर 4n+2 इलेक्ट्रॉन एवढे हे तुमचे पाय इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन येत असले तर ते काय असतं? ॲरोमॅटिक कंपाऊंड असतं. मग आता हे ॲरोमॅटिक आहे की नाही आपण चेक करूया. टोटल तुमचे 10 इलेक्ट्रॉन आले. कॅल्क्युलेट करा. 4n+2 = काय आला पाहिजे? तुमचे पाय इलेक्ट्रॉन्स. मग पाय इलेक्ट्रॉन काय आहेत? 10 आहेत. आणि n हा जो नंबर आहे तो काय यायला पाहिजे? इंटिग्रल यायला पाहिजेत. म्हणजे 1, 2, 3 असं तुमचा n हा नंबर यायला पाहिजे. मग आता 4n+2 = 10 येणार. हे 2 इकडे आल्यानंतर काय होईल? मायनस होईल. मग काय होईल? 4n = 8 येईल. मग n = 4 काय येणार? 8/4. म्हणजे n काय आलं? आन्सर तुमचं 2 आलं. असं जर तुमची इंटिग्रल व्हॅल्यू येत असेल तर ते कंपाऊंड काय असतं? ॲरोमॅटिक असतं. असे हे सगळ्याच तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं. ह्याच्यावरून ॲरोमॅटिक कंपाऊंड शोधले जातात, ओळखले जातात. त्याला म्हणतात हुकेल रूल. आणि अजून कंडिशन्स आहेत. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन ही एक कंडिशन आहे. पाय इलेक्ट्रॉन त्याचे किती पाहिजेत? 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स. आणि n जो नंबर आहे तो तुमचा 1, 2, 3 याच्या दरम्यान यायला पाहिजे. इंटिग्रल यायला पाहिजे. किंवा प्लेनर स्ट्रक्चर पाहिजे दिसताना तुम्हाला, ते प्लेनर दिसलं पाहिजे. सायक्लिक स्ट्रक्चर हवं. ह्या ॲरोमॅटिकच्या कंडिशन्स आहेत. समजलं का? बघा, ॲरोमॅटिक, सायक्लिक, त्याच्यानंतर आपलं जे ओपन चेन, स्ट्रेट चेन जे होतं, ओपन चेन कंपाऊंड किंवा स्ट्रेट चेन, त्याला ॲलिफॅटिक म्हणतो. हे आता ह्या चार्टमध्ये तुम्हाला सम हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स दिलेत. हेट्रोसायक्लिकमध्ये आपण अदर दॅन कार्बन आणि हायड्रोजनची रिंग असते त्याला म्हणतात हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. मग आहेत बघा, ऑक्सिजन आहे फर्स्ट हेट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये. ऑक्सिजन त्याला फ्युरॅन म्हणतात. फ्युरॅन असं त्याचा उच्चार केला जातो, फ्युरॅन. मग त्याच्यामध्ये किती आहेत बघा इलेमेंट्स, किती मेंबर्ड रिंग आहे तुम्हाला बघितल्यानंतर कळेल. 5 मेंबर्ड. म्हणजे इथे एक कार्बन 1, 2, 3, 4 आणि ही ऑक्सिजनचा एक 5, अशी टोटल 5 मेंबर्ड रिंग आहे ती फ्युरॅनची. त्याच्यानंतर सल्फर जर मध्ये असेल तर त्याला म्हणतात थायोफिन. थायो हा शब्द नेहमी सल्फरसाठी वापरतात. त्यानंतर पिरिडिन 6 मेंबर्ड रिंग आहे. नायट्रोजन काय असतो त्याच्यामध्ये? हेट्रो ॲटम असतो. पायरॉलमध्ये 5 मेंबर्ड रिंग असते. एन आणि एच असतो तो पायरॉल. हे हेट्रोसायक्लिक कंपाऊंडचे स्ट्रक्चर्स येतात. तुम्हाला विचारू शकतात MCQला किंवा 1 मार्क्ससाठी हे स्ट्रक्चर्स विचारू शकतात कोणतं पण. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ थायोपिन, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ पिरिडिन वगैरे असे क्वेश्चन्स असतात. तर नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हेट्रोसायक्लिक आहेत पण नॉन ॲरोमॅटिक आहेत. आता ह्याच्यात तुम्हाला अप्लाय करता येईल. नॉन ॲरोमॅटिक म्हणजे काय असणार आहे? त्याच्यामध्ये 4n+2 पाय इलेक्ट्रॉन. हा पाय इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये तेवढे नसतात. n = आपल्या ह्याच्यामध्ये नसतात, कारण ह्याच्यामध्ये बघा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे 2 पाय बॉन्ड आहेत. जिथं डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतो तिथं पाय बॉन्ड असतात. जेव्हा आता डबल बॉन्ड असते तिथं मी सांगितलं तुम्हाला एक सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड. जर 3 बॉन्ड असतील, समजा ट्रिपल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल, तर तिथं काय असतात? तर 3 बॉन्ड असतील तर तिथं कन्सिडर करायचं की तुमचा जो एकच सिग्मा बॉन्ड असतो आणि 2 काय असतात? तिथं पाय बॉन्ड असतात. आता बघा ह्या याच्यामध्ये काहीच बॉन्डच नाही आहेत, त्यामुळे इथं पाय इलेक्ट्रॉन्सच नाही आहेत. त्यामुळे तुमचं हे स्टेबल नाहीच आहेत, ॲरोमॅटिक कंपाऊंड्सच नाहीत. डबल बॉन्ड आले तर ॲरोमॅटिक कंपाऊंड येतात. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन. आता इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. जर तुम्ही 2 इलेक्ट्रॉनचं कन्सिडर केलं, समजा 2 पाय बॉन्ड आहेत, हे 2 पाय बॉन्ड झाले. पाय बॉन्ड 2 बॉन्डचे इलेक्ट्रॉन किती होतील? 4 होतील, कारण एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स असतात. 4 इलेक्ट्रॉन होतील. जर तुम्ही अप्लाय केला, जर तुम्हाला रूल सांगितलेला 4n+2 = पाय इलेक्ट्रॉन्स. मग आता इथं पाय इलेक्ट्रॉन्स किती आले? आपले 4 आले. 2 बॉन्ड म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स. हे 2 इकडे आल्यानंतर काय होईल? मायनस होईल, म्हणजे 2 येईल. 4n = काय येणार? 2 येणार. मग n = काय येणार? 2/4 म्हणजे 1/2 येतं आन्सर. मग असं आन्सर येत नाही 1/2 वगैरे. काय येतं? तुमच्या व्हॅल्यू म्हणजे इंटिग्रल येतात. 1, 2, 3च्या रेंजमध्ये व्हॅल्यू यायला पाहिजेत. मग तसं येत नाही, त्यामुळे हे काय येतात? नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणून ते काय वापरल्या शब्द बघा, हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आणि वरचे जे आहेत ते हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत. तुम्ही अप्लाय करून बघू शकता, त्याला हुकेल रूल येतात ते. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन आणि n = इंटिग्रल तुमच्या व्हॅल्यू येतात. आता हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड काय येणार आहेत? हे तुमची नावं दिलेत त्यांनी, 4H पायरान वगैरे, ते लक्षात ठेवा. पाय पिरिडिन किंवा टेट्रा हायड्रोफ्युरॅन.
हे काय झालं नॉन ॲरोमॅटिक. किंवा असाही क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला, हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक आणि नॉन ॲरोमॅटिक डिस्टिंग्विश करा. म्हणजे तुम्हाला असे कंपाऊंड्स दिले जातील आणि ह्याच्यातलं ओळखा की कुठलं हेट्रो ॲटोमिक हे नॉन ॲरोमॅटिक आणि कुठलं ॲरोमॅटिक आहे, असे क्वेश्चन्स येतात. त्याच्यानंतर आता याचं फक्त टी डायग्राम बघूया. म्हणजे आता जे आपण टाईप बघितलं, आता आपलं हे डिपेंडिंग अपॉन कार्बन स्केलेटन क्लासिफिकेशन झालंय. त्याच्यानंतरचं आहे डिपेंडिंग अपॉन फंक्शनल ग्रुप. ते आपण आता खरं तर नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे, कारण खूप क्लासिफिकेशन आहे. ते जे फंक्शनल ग्रुप आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण ते फंक्शनल ग्रुप पुढे त्याच्यावर एक चॅप्टर आहे 12thला फंक्शनल ग्रुपवर त्या, आणि त्याच्यावर रिॲक्शन्स आणि त्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. आता जे क्लासिफिकेशन आपण बघितलं याचं कार्बन स्केलेटनचं, त्याचे टी डायग्राम बघूया आणि एकदा रिवाईज करूया आपण ते. क्लासिफिकेशन बघत होतो ऑर्गॅनिक कंपाऊंडचं. मग क्लासिफिकेशन पहिला जो तुमचा मेन ऑर्गॅनिक कंपाऊंड असणार आहे त्याचे दोन टाईप कोणते कोणते, असायक्लिक ॲलिफॅटिक किंवा ओपन चेन. त्याला काय म्हणतात, तुम्हाला स्ट्रेट चेन सारखं स्ट्रक्चर दिसतं. आपण बघितलं त्याच्यामध्ये ब्रांचिंग पण असू शकतं किंवा वन ऑर मोर आयटम्स एकमेकांना कनेक्ट असू शकतात. लॉंग चेन स्ट्रक्चर असू शकतं, त्याला म्हणतात असायक्लिक और ॲलिफॅटिक ओपन चेन. दुसरा कुठला सायक्लिक क्लोज्ड चेन, त्याला सायक्लिक क्लोज्ड चेन किंवा रिंग लाईक स्ट्रक्चर, रिंग पण म्हणू शकता, तर रिंग सारखं आपल्याला स्ट्रक्चर दिसतं. परत सायक्लिकमध्ये दोन टाईप, कोणते कोणते, होमोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक. टी डायग्राम बघा तिथं आहे व्यवस्थित दिले. सायक्लिकमध्ये परत अगेन टू टाईप्स, होमोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिकमध्ये ते पण आपण टाईप बघितले, एक्झाम्पल पण बघितले. होमोसायक्लिकमध्ये फक्त काय असतं, कार्बन आणि हायड्रोजन्स असतात, आणि हेट्रोसायक्लिकमध्ये अदर दॅन कार्बन आणि हायड्रोजन दुसरे इलेमेंट्स असतात, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, ऑक्सिजन वगैरे हे इलेमेंट्स त्याच्यामध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. त्याला म्हणतात हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. हेट्रो आयटम जर प्रेझेंट असेल तर. त्याच्यानंतर होमोसायक्लिकमध्ये अगेन अलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. होमोसायक्लिकमध्ये काय होतं, अलिसायक्लिक. त्याच्यामध्ये आपण ते दोन स्ट्रक्चर बघितले. त्याच्यात प्रॉपर्टी काय असतात, तर ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे असतात, त्याच्या थोड्या फार प्रॉपर्टी. होमोसायक्लिकमध्ये अलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. मग अलिसायक्लिकमध्ये आपण सायक्लोब्युटेन बघितलं होतं बघा स्ट्रक्चर, सायक्लोब्युटेन्स आणि सायक्लोहेक्झिन हे दोन स्ट्रक्चर त्याच्यामध्ये येतात अलिसायक्लिकमध्ये. ॲरोमॅटिकमध्ये बेन्झोनाइड ॲरोमॅटिक आणि नॉन बेन्झोनाइड ॲरोमॅटिक. होमोसायक्लिकमध्ये ॲरोमॅटिकच्या क्लासिफिकेशनमध्ये काय, बेन्झोनाइड आणि नॉन बेन्झोनाइड. बेन्झोनाइडमध्ये बेन्झिन लाईक स्ट्रक्चर असतं, म्हणजे बेन्झिन रिंग आणि तुम्हाला हेक्झागोनल रिंग षटकोनसारखं स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये अल्टरनेट काय पाहिजेत, सिंगल बॉन्ड आणि अल्टरनेट सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड. बघा हे जे असं स्ट्रक्चर असतं, आता इथे मला व्यवस्थित काढता येत नाही, पण हे स्ट्रक्चर व्यवस्थित काढावं लागतं तुम्हाला, व्यवस्थित प्लेनर स्ट्रक्चर दिसायला पाहिजे. असं काय पाहिजे, अल्टरनेट, डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड. असं जे बेन्झिन लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये ओव्हरऑल असेल तर त्याला म्हणतात बेन्झोनाइड ॲरोमॅटिक्स. बघितलं आपण बेन्झिन आणि अँथ्रॅसिन किंवा नॅफ्थेलिन दिले त्यांनी, त्याला अजून एक तुम्ही रिंग बेन्झिनची अटॅच केली तर त्याला म्हणतात अँथ्रॅसिन. तिथं अँथ्रॅसिनचं स्ट्रक्चर असतं. नॉन बेन्झोनाइड ॲरोमॅटिक्समध्ये काय होतं, तर बेन्झिन सोडून दुसरं स्ट्रक्चर असतं, पण ते ॲरोमॅटिक कंपाऊंड असतात. म्हणजे 4n+2 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असतात, प्लेनर स्ट्रक्चर असतं, सायक्लिक असतं, असं त्याचा रूल असतात. ते बाकीच्या ॲरोमॅटिकचे रूल ते फॉलो करतात, पण बेन्झिन लाईक स्ट्रक्चर नसतं, म्हणून त्याला म्हणतात नॉन बेन्झोनाइड ॲरोमॅटिक्स. त्याच्यामध्ये फिनॉल आपण एक्झाम्पल बघितलं. नंतर आहे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. हेट्रोसायक्लिकमध्ये काय असणार आहे, हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक आणि हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक. लास्टला बघितले बघा ते थायोफिन वगैरे ते एक्झाम्पल बघितले आपण, हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक आणि नॉन हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक. हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिकमध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड असणार, पण हेट्रो आयटम त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार. फ्युरॅन बघितलं, त्याच्यानंतर थायोफिन, नंतर ते पायरॉल, पिरिडीन, हे जे काय आहेत हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक आहेत. आणि नॉन ॲरोमॅटिकमध्ये लास्टचे स्ट्रक्चर होते बघा ते दोन, पायपिरिडीन वगैरे जे आहेत ते कशामध्ये येतात, तर नॉन ॲरोमॅटिक्समध्ये. हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड. मला वाटतं हे डिपेंडिंग अपॉन द कार्बन स्केलेटन हे क्लासिफिकेशन तुम्हाला समजलं असेल. परत व्यवस्थित क्लासिफिकेशन बघा, कारण हा बेस आहे, ह्याच्यावरच डिपेंड सगळी ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हे जर तुम्हाला परफेक्ट समजलं तर रिॲक्शन पटकन लिहिता येतात, त्यामुळे हे व्यवस्थित करा. आता जे फंक्शनल ग्रुप्स आहे तो इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू.